हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम आणि डेटा एंट्री रिलेटेड जॉब घेऊन आलेली आहे. समजा तुम्हाला घर बसल्याच काम करायचं आहे, कुठं बाहेर जायचं नाही आहे, तर हा जॉब तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण तुम्ही घरातूनच हा जॉब करू शकता आणि सॅलरी तुम्हाला थोडी कमी असेल म्हणेल मी, म्हणजे 10,000 पर्यंत आहे. बट घरातून तुम्हाला जर 10,000 भेटत असतील आणि डेटा एंट्री रिलेटेड जर तुम्हाला भेटत असेल, तर त्याच्यामध्ये काही वाईट नाही असं म्हणते. ओके. सो जॉबचे डिटेल्स आपण बघूयात, काय-काय रिक्वायरमेंट आहे. ओके, समजा तुमचं 12वी झालं असेल तरी तुम्ही या जॉबला एलिजिबल आहात. तुम्ही अप्लाय करू शकता. स्टुडंट असला तरी तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता. ओके. सो जॉबची डिटेल बघूयाच. त्याच्या अगोदर तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि तुमचे कमेंट्स आले होते की ताई फ्रीलान्सिंगचा व्हिडिओ तुम्ही घालतो म्हटला होता. सो फ्रीलान्सिंगचा व्हिडिओ थोडा लेट होईल यायला, कारण त्याचं थोडा रिसर्च वगैरे करायला मी कसं तुम्हाला एक्सप्लेन वगैरे करू शकतो. ओके. सो त्याला थोडा वेळ लागेल. बट अनेक व्हिडिओ होता ज्या ठिकाणी थंबनेल आपण कसं डिझाइन करू शकतो कॅनव्हा यूज करून मराठीमध्ये सांगा म्हणून. ओके. सो त्याचं मला नॉलेज आहे ऑलरेडी. सो ते मी तुम्हाला सांगेनच. इव्हन एआय यूज करून कसं तुम्ही थंबनेल जनरेट करू शकता ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो व्हिडिओला कनेक्टेड राहा आणि जॉबचे व्हिडिओ तरी माझे येणारच, ते तरी येतच राहणार. ओके. सो चला मग जॉबचे डिटेल्स बघूया, काय-काय रिक्वायरमेंट आहे आणि डेफिनेटली या जॉबला तुम्ही अप्लाय करा. ओके. सो चला मग स्क्रीनवरती जाऊया. सो आता बघू शकता आपण स्क्रीनवरती आलेलो आहे. तिथे बघू शकता डेटा एंट्री अँड वेब रिसर्च इंटर्न म्हणून आहे. कंपनीचं नाव आहे बॉक्झर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. ओके. सॅलरी तुम्हाला सांगितलं मी 6,000 to 8,000 पर्यंत तुम्हाला मिळणार आहे. ओके. सो जॉब टाइप इथं इंटर्नशिप असेल, फ्रेशर असेल किंवा फुल टाईम असेल, रिमोट तुम्हाला काम करायचं. ओके. सो फुल जॉब डिस्क्रिप्शन आपण बघूया यांचं काय काय रिक्वायरमेंट आहेत. सो हे इम्पॉर्टंट थिंग सांगितलेत. अप्लाय करायच्या अगोदर हे रीड करा म्हटले त्यांनी. ओके. टू एन्श्युअर म्युच्युअल अलाइनमेंट अँड कमिटमेंट वी काइंडली रिक्वेस्ट दॅट ॲप्लिकंट अप्लाय ओन्ली इफ दे आर कम्फर्टेबल विथ द फॉलोइंग कंडिशन. जर तुम्ही खालच्या कंडिशन सोबत ओके असाल तरच तुम्ही अप्लाय करा म्हटले त्यांनी. ओके. सो त्यांचं रिक्वायरमेंट काय आहे की त्यांनी बघायला ते इंटर्न कॅन्डिडेट्स हू आर लुकिंग फॉर फुल टाइम, जे फुल टाइम काम करू शकतात किंवा लाँग टाईमसाठी काम करू शकतात ते त्यांनी बघायला. ओके. सो तुमचं बॅकग्राऊंड काही पण असू दे, फ्रीलान्सर असू दे, पार्ट टाइम असू देत किंवा तुम्ही कुठे जॉब केला असेल तरी चालतं, नाही केलं तर चालतंय. फ्रेशर सुद्धा अलाव आहे त्या जॉबसाठी. ओके. सो इथं टाईम म्हणजे काय असणार, ह्यांनी टाईम ट्रॅकिंग सॉफ्टवेअर, त्यांच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे टाईम ट्रॅकिंग. ते तुमचं टायमिंग ट्रॅक करते, तुमची प्रोडक्टिव्हिटी वगैरे टेस्ट करते. ओके. इथं बघा मॉनिटर करते तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमचे वर्क आवर्स हे सगळं त्यांनी म्हणजे त्यांचे सॉफ्टवेअर यूज करून त्यांनी सगळं मॅनेज करतात. ओके. सो ह्याच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही वर्किंग विथ थर्ड पार्टी टाईम ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग टूल सोबत अप्लाय करू शकता. तिथे तुम्हाला 6 दिवस द्यावे लागतील. ओके. आठवड्यातून. फ्लेक्सिबल अँड कस्टमाइज्ड वर्किंग आवर्स असतं. फक्त फ्लेक्सिबल असणार आहे. पण तुम्हाला 45 to 50 अवर्स तरी द्यावं लागणार पर वीक. एव्हरी आठवडा तुम्हाला एवढे द्यावे लागतील. ओके. आणि त्यांनी वी आर स्पेशली सीकिंग कॅन्डिडेट्स हू आर अवेलेबल फॉर ॲटलीस्ट 6 मंथ्स. 6 महिन्यासाठी तुम्ही फ्री असाल तर फुल टाईम त्यांना तुम्हाला द्यावं लागेल, तरच तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. आणि एक मेन सांगितलेत कॅन्डिडेट्स हू मूव्ह फॉरवर्ड इन द हायरिंग प्रोसेस. म्हणजे तुमची जेव्हा हायरिंग प्रोसेस होते ना, तेव्हा तिथं तुमचा एक व्हिडिओ इंटरव्ह्यू पण होणार आहे. ओके. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल व्हिडिओ इंटरव्ह्यू सोबत तर तुम्ही अप्लाय करा म्हटलेत, नाही तर अप्लाय करू नका. ओके. व्हिडिओ इंटरव्ह्यू म्हणजे तुमचं त्यांनी व्हिडिओ थ्रू विचारतात तुमचं काय काय डिटेल्स आहेत, त्याच्यामध्ये घाबरायची काही गरज नाही. ओके. तुम्ही अप्लाय करू शकता. कंपनी डिटेल्स म्हणजे काय, कंपनी एक डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे आणि वेबसाईट डिझायनिंग, डेव्हलपमेंट, एसईओ हे सगळं ती करते. ओके. यांना मेन पाहिजे डेटा एंट्री आणि वेब रिसर्च इंटर्नसाठी. ओके. इथं ह्यांना काय करायचं की जो डेटा जो असतो ना, तो डेटा तो वगैरे इथे सांगा. तुम्हाला डिटेल सांगते मी. की रिस्पॉन्सिबिलिटी काय काय असणार, डेटा मॅनेजमेंट. तुम्हाला डेटा मॅनेज करायचं आहे. मेंटेनिंग, अपडेटिंग म्हणजे डेटा मेंटेन करायचं, अपडेट करायचं, ऑर्गनाइज करायचं, गुगल शीट्स वगैरे, हाय ॲक्युरेसी म्हणजे करेक्ट डेटा मेंटेन करायचं आहे तुम्हाला. ओके. नंतर रिसर्च पण तुम्हाला माहिती असेल, रिसर्च करता सुद्धा तुम्हाला आला पाहिजे. लाईक नेव्हिगेटिंग वेबसाईट्स, रिसर्च पेपर, डिजिटल डॉक्युमेंट्स हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं. ओके. कंटेंट ऑडिटिंग आणि मॉडरेशन. फॉर एक्झाम्पल त्यांचा रायटर असतो, त्यांचा सोशल मीडिया रायटर असतो, तो तुम्हाला डेटा देणार, तो डेटा तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे. त्यांनी जे काही देतील. मग ग्राफिक डिझाईनचा कंटेंट तुम्हाला चेक करायचं प्रॉपर आहे की नाही. टूल्स तुम्हाला अडॉप्ट करायचे आहेत. नवीन-नवीन जे टूल्स आहेत ते तुम्हाला अडॉप्ट करायचे आहेत. ओके. हे रिक्वायरमेंट आहेत. ओके. आणि एज्युकेशन रिक्वायरमेंट काय काय म्हटलं तर ओपन आहे फ्रेशर्ससाठी चालतंय. तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तरी तुम्ही या जॉबला अप्लाय करू. एवढंच रिक्वायरमेंट आहे की त्यांना 45 ते 50 अवर्स तुम्हाला द्यावं लागतील. मी म्हणेल की तुम्ही नवीन असाल ना तर डेफिनेटली अप्लाय करा. कारण तुम्हाला थोडं शिकायला मिळतं. इथून नंतर तुम्ही दुसरीकडे कुठे जॉब बघू शकता. जर तुम्हाला शिकायचं असेल नव्हे, सॅलरी बघू नका. शिकायचं आहे ना, अप्लाय करा. ओके. कारण एकदा शिकल्यानंतर मग तुम्ही कुठे पण जम्प करू शकता. ओके. हे सगळं तुम्ही रीड करू शकता आणि काय-काय मी इम्पोर्टंट आहे ते तुम्हाला सांगते. ओके. अप्लाय करायचं प्रोसेस, जर तुम्ही हे सगळं तुम्हाला कंडिशन ओके असतील तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. रेझ्यूम तुम्हाला सेंड करायचं किंवा इथून अप्लाय करायचं तुम्हाला इथून. ओके.
सो फुल टाईम फ्रेशर्स आहे. 6 मंथ द्यायचं आहे तुम्हाला. समजा तुमचं 12वी झालं असेल, तुम्ही प्रिफर्ड 12वी असल्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. रिमोट काम आहे. ओके. सो आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. सो डेफिनेटली या जॉबला तुम्ही अप्लाय करा असं म्हणेन मी. जरी फ्रेशर असेल, काही नॉलेज नसलं तरी अप्लाय करा. ओके. कारण शिकायला मिळतं. नंतर तुम्ही कुठे पण जम्प करू शकता. ओके. सो नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि काही संबंध तर कमेंट तुम्ही मला करू शकता. ओके. सो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच एव्हरीवन.